तुझं नाव घ्या. नाही ते गावाकडे चालले सर ते. काही आलं नाही तुम्ही. नाही ते काय गाडी लागली. याचं निवेदन घ्या यांचं. तसं काही नाही की बाबा राहू द्या रस्ता रोको करू नका आम्ही 4 दिवसात करते 8 दिवसात करू निवेदन दिलं फोटो दिलं की आमचा प्रश्न आम्हाला की त्यांना काहीतरी बसत आम्ही आम्हाला माणसं वाहून जाते ज्ञान निवेदन काय अडचण तुम्हाला आणि निवेदन घ्यायला तुम्हाला काय अडचण नाही. साहेब त्याला फोन केली होती. रस्त्याला मोकळं करायचं आपल्याला. फोटो काढून दे त्यांना. चला घ्या त्यांना फोटो घ्या. हा बोरवंटी तालुका कळंब. आज बोरवंटी पाटी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं. रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण की आज भारत देश हा प्रगतिशील देश म्हणून ओळखला जातो, परंतु या बोरवंटी या गावामध्ये शेत रस्त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. आज या बोरवंटी गावामध्ये 75% शेतकरी हे रशीद काजी शेख, ते मारुती इंगळे शेत किंवा बोरवटी कोत्रा शिवरस्त्याला ये जा करतात. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांचे शेतातले धान्य आहे हे आणण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर असा वळण रस्ता वापरून गावामध्ये यावं लागतं, परंतु शासनाने याच्यावर कधीही गांभीर्यानं दखल घेतली नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं व तो आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं. आज बोरवंटी फाट्यावर माननीय तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार गिरदावर तलाठी साहेब, पोलीस प्रशासन यांनी मदत केली व भविष्यात हा रस्ता होणार म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला व तसा अहवाल त्यांनी तहसीलला दाखल केलेला आहे. तरी येणाऱ्या 8 दिवसामध्ये रस्ता हा आमचा पूर्ण मोकळा करून तो रस्ता जो आहे गाव नकाशावर आहे आणि तो रस्ता रिकामा करून त्या ठिकाणी खडीकरण या योजनेअंतर्गत निधी पडलेला आहे व रस्ता चालू करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी मी प्रशासनाचे व गावकऱ्यांचे पूर्ण अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनामध्ये सहभाग दाखविला व रस्ता रोको करून लोकशाहीच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचं त्यांनी प्रशासनानं आवाहन केलं आणि त्यांनी ते मान्य केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनाचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.